नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. माफ करा, थोडासा बाहेरचा देखील आवाज येईल कारण मी जरा घाई गडबडीत आणि तात्काळ व्हिडिओ बनवतो ही कारण महत्त्वाचा विषय असा आहे की परवा त्या शिळफाट्याच्या गणपती मंदिराच्या इथे एक मृतदेह सापडला एका महिलेचा आणि त्या महिलेचं नाव होतं अक्षता म्हात्रे आणि तिचा तिथल्या जे पुजारी होते त्यांनी बलात्कार केल्याचं असं सगळं उघड झालं. पण सगळ्यात महत्त्वाचं आणि त्यांच्या त्या मूळ विषयाकडे जाऊया जिथनं या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली. अक्षता इथं कुठेतरी बेलापूरला राहते असं सगळीकडे सांगितलं जातं आहे. ती तिथून काहीतरी भांडण झालं, त्यांचं घरात वाद झाला आणि तिथून ती निघाली आणि थेट त्या शिळपाटा गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिरापाशी येऊन पोचली. तर या विषयाकडे येऊया आपण, पण आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचे एक बाजू मांडूया. आजही आमच्या महिलांमध्ये किंवा आजही आमच्या घरांमध्ये म्हणजे चुकी कोणाची असेल, आजही घरगुती वाद मराठी माणसांच्या घरामध्ये फार टोकाचे होतात. म्हणजे अगदी सासू सुनेचं पटत नाही, घरातल्या व्यक्तींचं कोणाचं पटत नाही. त्याचे कारण आम्ही मराठी माणसानं कधी शोधलेत का? म्हणजे खास करून जास्त करून खरोखर म्हणजे मी वैयक्तिक या गोष्टीचा अभ्यास केला आहे. मराठी माणसांच्या घरांमध्ये फार विचित्र वाद असतात, अगदी विचित्र वाद असतात. पण या सगळ्या गोष्टींवरती आम्ही कधीतरी पांघरून टाकणार आहोत की नाही? कारण आम्ही ज्या गोष्टी भांडणाच्या नादामध्ये करतोय त्याचे परिणाम जर काही असे होत असतील तर मग आम्हाला कुठेतरी मात्र सुधारणं फार गरजेचं. कारण येणाऱ्या पिढ्या जर या सगळ्या गोष्टींमध्ये जर बरबटून राहणार असतील तर मग आमच्या वाट्याला या असल्या सगळ्या गोष्टी येतील. असोत, अक्षता तिथून निघाली काय आणि इकडे शिळफाटा मंदिराच्या इकडे आली काय? रात्रीच्या वेळेला काय एकटी असताना तिनं तिथं आसरा मागितला, तिथं ती राहिली. त्या ठिकाणी राहत असताना तिथल्या पुजाऱ्यांनी, जे पुजारी कोण आहेत हे सगळे बाहेरचे आहेत, हे UP बिहार इकडून तिकडून आलेली सगळी लोक आहेत. या सगळ्या लोकांनी तिला जेवण दिलं, तिचा विश्वास मिळवला. नंतर त्याच्यामध्ये ते काय भांगेच्या गोळ्या बिळ्या टाकल्या, तिला बेशुद्ध केली. त्याच्यानंतर तिच्यावर बलात्कार केला त्या तिघांनी. आणि त्यानंतर आता साहजिक आहे, शेवटी बलात्कार केल्यानंतर आपलं नाव कोणाकडनं ही मुलगी जाऊन सांगेल, ती आरडाओरडा करते याच्या भीतीने नक्कीच त्यांनी तिला मारले असणार आणि ती मारून तिथंच टाकली. आता हे होतंय कुठं? आपल्या महाराष्ट्रात. महाराष्ट्र कुणाचा? छत्रपती शिवाजी महाराजांचा. ज्या महाराष्ट्रानं स्त्रियांच्या पदराला हात घातलेल्यांचे हात छाटून टाकले त्या महाराष्ट्रामध्ये आज स्त्रियांची अवस्था ही आहे. कोण आहे ते बाहेरून आलेले? म्हणजे ते राज ठाकरे सांगत होते की हे सगळे भडवे बाहेरून आलेले कधी ना कधीतरी महाराष्ट्राला त्रासदायक ठरतील. इथले जे मुसलमान आहेत या भारतातले ते देखील या देशाला कधी ना कधीतरी त्रासदायक ठरतील. म्हणजे सगळेच नाही, सगळेच मुसलमान काय वाईट नाही आहेत, पण हातावर मोजण्या आहेत की आपल्यातली देखील हिंदू लोक, मुस्लिम लोक, सगळेच घाणेरडी लोक, जी खरोखर ज्यांची विचारसरणी घाणेरडी आहे ना, ही लोक खरोखर या देशाला घातक ठरतील. पण खास करून महाराष्ट्राचा जर विषय घेतला तर ही सगळी बाहेरून आलेली लोक, यांना महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी, आपल्या लोकांविषयी काही यांना घेणं देणं नाही आहे. आणि तीच घटना, त्याच प्रकारची घटना आपण ही सगळी घडताना पाहिली. आता पोलीस याच्यावर नक्की काय ॲक्शन घेत आहेत? पोलीस त्या भडव्यांना सगळ्या फाशीची शिक्षा देत आहेत का? हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. कारण अशा सगळ्या गोष्टींना जर आम्ही कायद्याच्या चौकटीत बसवत राहिलो तर 1-2, 3-3 वर्ष केसेस चालतात, त्याचा कुठं निपटारा होत नाही. आणि मेलेल्या माणसाच्या, मला असं वाटतं, आत्म्याला शांती कशी मिळणार या सगळ्या गोष्टीनं जर होत नसतील तर? त्यामुळं तात्काळ यांना फाशी द्यावी. नसेल फाशी देत तर जाग्यावर शूट करा, काही घेणं देणं नाही आहे, काही फरक पडत नाही आहे. आमदार बेमदार गोळ्या घालून मारता येतेच की असे, पण मारून टाकाय असल्या साल्यांना ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. त्याच्यामुळं माझं वैयक्तिक मत आहे, या सगळ्या लोकांना फाशी होईल, तात्काळ फाशी होईल आणि त्या बिचारीच्या, मला असं वाटतं, तिच्या आत्म्याला शांती मिळेल. पण एक प्रत्येक कुटुंबानं, मराठी माणसानं लक्षात ठेवावं की आपले वाद कुठपर्यंत पोचू शकतात, आपण कुठं थांबणं गरजेचं आहे. आणि खास करून घरामध्ये अशा काही व्यक्ती असतात ज्या व्यक्तींना तात्काळ त्या क्षणाला घरातून बाहेर काढणं फार महत्त्वाचं. बाहेर म्हणजे घरच्या गोष्टींमध्ये लक्ष न घालून देणं फार महत्त्वाचं. कारण अशी वैयक्तिक काही लोक असतात जी संपूर्ण कुटुंबाला नासवत असतात, संपूर्ण कुटुंबाचा कलह करत असतात. अशा लोकांना तात्काळ बाजूला ठेवणं फार महत्त्वाचं आहे. त्याशिवाय कोणतंही कुटुंब दीर्घकाळ टिकत नाही, त्यांचे नातेसंबंध टिकत नाहीत. त्याशिवाय अशा सगळ्या गोष्टी होणार नाहीत. कारण माणूस काय असतो, जगामध्ये कुठेही गेला तरी शेवटी त्याला कुटुंबातच यावं लागतं. आणि कुटुंबाचं वातावरण जेवढं चांगलं असेल तेवढा माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तो निवांत राहू शकतो. एवढं मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं सगळ्या विषयाबद्दल मला आवर्जून कळवा.